हा झालंय. ओके. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन मराठी सृष्टीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे की मागच्या आठवड्यात आपण ज्या वेळेला भेटलो होतो त्यानंतर देशाच्या समोर जी वेगवेगळी सुरक्षेची आव्हानं आली त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्याला आपण कसं तोंड दिलं. आपण ज्या वेळेला हा नकाशा बघतो तर त्यावेळेला असं दिसतं की देशाचे शत्रू आजूबाजूनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आत्ताच लेटेस्ट बातमी आली होती की एक ISI चा एजंट आपण पकडला की जो एक मोठी हेरगिरी करण्याचं काम तो बँगलोर मध्ये करत होता आणि तो ई माध्यमातून म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना आयसिस कडे जाण्याकरता भाग पाडत होता. याच्याशिवाय या भागामध्ये एक मोठं जे नॅर्कोटिक्स आत येत होतं 1000 कोटीचं ते पकडण्यात आलं. हे आपलं एक मोठं यश समजायला पाहिजे. याशिवाय बँगलोर भागामध्येच एक मोठा जो हल्ला झाला होता, एक मोठा दंगा झाला होता, त्याच्यामधल्या बहुतेक सगळ्या आरोपींना आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि सरकारने असं जाहीर केलं आहे की त्यांनी जी संपत्ती देशाची जाळली ती त्यांच्याकडनं पूर्णपणे भरपाई ही केली जाईल. जोपर्यंत पाकिस्तानचा प्रश्न आहे याच्याविषयी तर मी बोलणारच आहे, परंतु एक महत्वाची बातमी पाकिस्तानच्या बाबतीमध्ये अशी की पाकिस्तानचे सैन्य प्रमुख जनरल शरीफ हे गेले होते सौदी अरेबियाला. कारण सध्या सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये जी दोस्ती आहे ती आता शत्रुत्वामध्ये बदली झाली आहे आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानला सांगितलं आहे की तुम्ही मोकाट्याने तुम्हाला जे आम्ही कर्ज दिलं होतं ते कर्ज तुम्ही परत करा. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आता त्यांना जे कन्सेशनल रेटनी जे त्यांना पेट्रोल किंवा रिफाइंड प्रॉडक्ट सौदी अरेबियाकडनं मिळायचे ते आता त्यांनी थांबवणं हे बंद केलेलं आहे. तर जनरल शरीफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ तिकडे गेले होते, परंतु सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सला भेटण्यामध्ये त्यांना अजिबात यश मिळालं नाही. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. याच्यानंतर नेपाळच्या बाजूनी एक अतिशय महत्वाची घटना घडली की आजच्याच वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे की लिपुलेखला जो भाग आहे जो नेपाळने क्लेम केला होता की हा आमचा आहे पण भारताने तिथे रस्ता बनवलेला आहे, जे अर्थातच खोटं होतं. तर त्याच्यामध्ये एक अशी बातमी आलेली आहे एका मराठी वर्तमानपत्रामध्ये की की या भागामध्ये किंवा मानस सरोवरच्या रस्त्यावरती चीननी मोठी क्षेपणास्त्र तैनात केली आहे. ही अतिशय चुकीची बातमी आहे. मराठी वर्तमानपत्रांना सांगायला पाहिजे की अशा बेजबाबदार बातम्या देत राहू नये, कारण क्षेपणास्त्र जी असतात ही कधी पण सीमेच्या जवळ कधी तैनात केली जात नाही. ही 70, 80, 100 किलोमीटर सीमेच्या दूर ठेवली जातात. कारण जर भारताने जर त्यांच्यावरती सर्जिकल स्ट्राईक केला, भारताने जर त्याच्यावरती आपला तोफखान्याचा वापर करून त्यांना बर्बाद करायचा प्रयत्न केला तर त्यांना भारताच्या आर्टिलरी रेंजच्या बाहेर ठेवलं जातं. भारताची जी छोटी मिसाईल्स असतात त्यांच्या रेंजच्या बाहेर ठेवलं जातं. कारण या मिसाईल्सची जी रेंज असते ही 2000 किलोमीटर, 3000 किलोमीटर, 4000 किलोमीटर असते. तर त्यांना लिपुलेखला आणण्याचं काहीही कारण नाही. तर अशा प्रकारचं जे बेजबाबदार बातम्या जे आपली मराठी वर्तमानपत्रे देतात त्यांनी ते तसं करायला नको. याच्याशिवाय एक बातमी जी आहे ती बांगलादेशच्या बाबतीत आहे की बांगलादेश आणि भारतामध्ये आता एक करार झालेला आहे ज्याच्यामुळे आता भारताला जर ईशान्य भारतात जायचं असेल तर पहिले आपल्याला हा सगळा रस्ता असा करून इकडे जावं लागायचं. आता आपण शॉर्टकट घेऊन असं जाऊ शकतो, म्हणजे अंतर जे आहे ते आपल्याला अतिशय कमी होईल. तर
तर ही एक भारताकरता अतिशय चांगली बाब आहे, ज्याच्यामुळे अर्थातच ईशान्य भारताची जी आर्थिक भरभराट आहे ती नक्कीच चांगली होईल. आज भारताला जे बाह्य सुरक्षेचे धोके आहेत त्याच्याविषयी बोलणं गरजेचं आहे. कालच पुन्हा एकदा कोर कमांडर लेव्हलला मीटिंग झाली चीनशी, परंतु चीन गलवानमधून परत जायला तयार नाही. तर याच्यामुळे आपल्याला चीनच्या वर आपला दबाव हा वाढवावा लागेल, मग तो डिप्लोमॅटिकली असो की आर्थिक पद्धतीने असो, आणि जो आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ताच बातमी आलेली आहे की साऊथ ईस्ट सारख्या देशांमधून जी चीनी गुंतवणूक भारतामध्ये यायची ती आता थांबवलेलं आहे. आता जर चीननी भारताच्या मार्केटमध्ये कुठलेही शेअर्स विकत घ्यायचे म्हटले तर सरकार बघेल की ते कुठल्या तरी महत्वाच्या फॅक्टरीमध्ये तर येऊन शेअर्स विकत घेत नाही. याच्याशिवाय चीनी कंपन्यांना भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट देणं आपण हे बंद केलं आहे. खरं म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्ट आपण का देत होतो हीच मोठी चूक होती, परंतु आधीच्या सरकारला काही फारसं कळत नव्हतं. कारण कॉन्ट्रॅक्ट जर भारतीय कंपन्यांना मिळालं तर अर्थातच भारताची भरभराट होईल, इथल्या लोकांना जॉब मिळेल. पण तसं होत नव्हतं. आपण अनेक कॉन्ट्रॅक्ट रस्ते बनवण्याचे, पॉवर सेक्टरचे, मायनिंग इंडस्ट्रीचे हे चीनला देत होतो, जी एक चुकीची बाब होती. ती आता थांबवण्यात आली आहे. आणि एक अतिशय महत्वाची बातमी जी आली ती म्हणजे आपण चीनच्या बरोबर एक ब्रिक्स नावाची एक आपण एक हे तयार केलेली आहे. ब्रिक्स नावाची एक आपण बँक तयार केली आहे, त्याला ब्रिक्स असं म्हटलं जातं. तर या बँकेचं या बँकेमध्ये भारत, रशिया असे 3-4 देश सामील आहेत. तर आता आपण ब्रिक्स मध्ये जे ब्रिक्सचं जे महत्व चीनच्या दृष्टीने होतं ते आता आपण कमी करायचा प्रयत्न करतो आहे. कारण चीन जर भारताशी आक्रमक पद्धतीने वागणार असेल तर अर्थातच आपण अशा प्रकारे कुठलीही कारवाई करणार नाही. आपण त्यांच्या बँकेला मदत करणार नाही. तर ही जी ब्रिक्स नावाची जी बँक होती ती आता अर्थातच आपण काढलेली आहे. तर आपण पुढे जाऊया. याच्या पुढे जे आहे ते म्हणजे पुढची एक सेकंड थोडं स्लो होऊन जातं जर आपण ड्रॉइंग केलं तर याच्यामध्ये महत्वाची बात अशी की ही जी भारत पाकिस्तान सीमा आहे तिथे आपल्याला आठवत असेल की 2 महिन्यापूर्वी पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने इथे हे शस्त्रास्त्रांची मदत ही आपल्या दहशतवाद्यांना दिली होती, परंतु ते आता थांबलेलं आहे. आणि ती एक अर्थातच चांगली बाब आहे, कारण याच्यामुळे दहशतवाद्यांना जी मिळणारी शस्त्र होती ही शस्त्र आता नक्कीच कमी होणार आहेत आणि त्यांना शस्त्रास्त्रांचा तुटवडा हा पडणार आहे. आपण पटकन पुढे जाऊया. याच्या पुढे जी महत्वाची बातमी आहे ती अर्थातच लागू आहे भारत चीन सीमेवरती, की जिथे आपण या सीमेला मजबूत करण्याकरता, याचे डिफेन्सेस मजबूत करण्याकरता अनेक काम करतो आहे, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. आपण एक रस्ता हिमाचल प्रदेशच्या बाजूने नेपाळच्या बाजूला जाण्याकरता तयार करतो आहे. तर ही अर्थातच एक चांगली बाब आहे की ज्याच्यामुळे आपल्याला नक्कीच मदत होईल रस्ते पटकन या ठिकाणी जाण्याकरता. तर ही एक चांगली बाब आहे. आपण पुढे जाऊया. याच्याशिवाय जे पुढचं आहे ती म्हणजे भारत आणि नेपाळची सीमा याच्याविषयी लिपुलेखल्याविषयी मी बोललोच आहे. तर तिथे उगीच जास्त घाबरून जाण्याचं कारण नाही. अनेकांना वाटतं की नेपाळ आता आपल्या विरुद्ध गेलेला आहे. एक बातमी आली होती की गुरखा सोल्जर्स जे भारतीय सैन्यामध्ये आहेत त्यांना आता चीन आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याची विनाकारण काळजी करू नये, कारण नेपाळला भारताच्या शिवाय राहण्याकरता कुठलाही पर्याय नाही.
परंतु जे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे असं की नेपाळ इथं जर काठमांडू ही जी नेपाळची जी हे आहे, ज्याला म्हणायचं नेपाळची जी राजधानी आहे, त्या नेपाळच्या त्या राजधानीला इथे इथे अनेक असे चायनीज स्टडी सेंटर्स तयार करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे, खास तर पोखरा, काठमांडू या भागामध्ये. कारण ही जी चायनीज स्टडी सेंटर्स आहेत, इथून भारतावरती लक्ष हे ठेवलं जातं. ती आपल्याकरता अर्थातच चांगली बाब नाही. आणि आपल्या गुप्तहेर संस्थांनी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की या स्टडी सेंटर्स वरती आपण लक्ष हे ठेवायला पाहिजे. आपण पुढे जाऊया. भारत आणि भूतान संबंध हे नेहमी चांगले राहिलेले आहेत, याची काळजी नको. परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की ईशान्य भारतातले काही दहशतवादी यांनी आपले ट्रेनिंग कॅम्प या भागामध्ये लावलेले होते. कारण हा जो सीमावर्ती जो भाग आहे, हा या भागात जंगल ही पुष्कळ आहेत. तर त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर ईशान्य भारतातले जर बंडखोर आले तर अर्थातच आपल्याला त्रास होऊ शकतो. तिथे लक्ष असणं हे गरजेचं आहे. आणि हे आहे म्यानमार. आणि म्यानमारचं भारताच्या दृष्टीने खास तर ईशान्य भारताकरता आपलं अतिशय महत्व आहे. याचं कारण असं की आज ईशान्य भारतामध्ये पुन्हा एकदा बंडखोरी पुनर्जीवित करण्याचा जो प्रयत्न आहे तो चीन कडून चालू आहे. आणि तसं झालं तर अर्थातच ही भारताकरता ही चांगली बाब होणार नाही. तर म्हणून आपण या सीमेकडे लक्ष हे ठेवायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर हा जो म्यानमारचा जो भाग आहे, इथे सितवे बंदर आहे. या सितवे बंदर मधून ही जी नदी आहे, इथून आपण आपल्या पोहोचणार आहोत. अर्थातच पहिले मिझोराम मध्ये, मग इथून आपण बांगलादेशच्या बाजूने आपण पोहोचणार आहोत, अर्थातच मणिपूर मध्ये. आणि यामुळे ईशान्य भारतामध्ये आपल्याला जाणं हे सोपं होईल. आणि इकडून आपण जो ईस्टर्न हायवे तयार करतो आहे, तिथून थायलंड, लाओस मधून आपण व्हिएतनाम मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तो हा जो ऍक्ट ईस्ट जो रस्ता आहे तो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. यामुळे भारताच्या ईशान्य भारताची जी भरभराट आहे ती अर्थातच चांगली होईल. आता मी पुढे जातो. पुढे जो भाग आहे तो अर्थातच आहे बांगलादेश. बांगलादेश म्हटलं तर आपला मित्र आहे, परंतु आता आपण बांगलादेशचा वापर कसा करतो आहे याच्याकडे थोडस आपलं लक्ष असावं. आणि ते अशा करता की हा जो भाग आहे बांगलादेशचा, तर या भागातून आपण पहिले जाऊ शकत नव्हतो. आणि इथून नद्या जात आहेत. ही आहे गंगा नदी, ही आहे ब्रह्मपुत्रा नदी. तर आता आपला प्रयत्न जो चाललेला आहे की आपल्याला जर असं मधून जर जाता आलं, जर आपल्याला असं मधून जर जाता आलं की आता बघा इथे हे कलकत्ता आहे. आणि इथून आपण एक प्रयत्न करतो आहे की सितवेला जायचं आणि सितवे मधून आपल्या मिझोराम मध्ये यायचं आणि मिझोराम मधून मग अगरतला मध्ये जायचं आणि मग अगरतला मधून मणिपूर मधून आपल्याला जायचं याच्यामध्ये मेघालय मध्ये आणि मग इकडे अरुणाचल प्रदेशला जायचं. म्हणजे आपण किती शॉर्टकट मारून हे करू शकतो याची आपल्याला कल्पना येऊ शकते. जेवढंच नव्हे तर इथून हा जो गंगा नदीचा जो रूट आहे, या रूटनी आपण प्रवास करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामुळे आपण सरळ इथून या नदीने आपण आसाम मध्ये पोहोचू शकतो. आणि नदीच्या रस्त्याने जर आपण गेलो तर अर्थातच जो आपला खर्च आहे तो कमी होऊ शकतो, ज्यामुळे ईशान्य भारताची जी भरभराट आहे ती जास्त होऊ शकते. अर्थातच ही एक अतिशय ईशान्य भारताच्या दृष्टीने एक अतिशय चांगली अशी बाब आहे. आणि त्याच्यामुळे या भागाची भरभराट ही नक्कीच जास्त वेगाने होईल, याच्यामध्ये कोणालाही काहीही डाऊट नको. हा
भारताचा समुद्र किनारा आहे आणि आपल्याला कल्पना आहे की समुद्र किनाऱ्यापासून जो आपला हा जो भाग असतो, याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं. 200 किलोमीटरचा भाग, 200 नॉटिकल माईलचा भाग हा समुद्र आपला असतो. तर आणि इथे ही जी अंदमान निकोबार जे आयलंड्स आहेत, त्या आयलंड्समुळे सुद्धा आपल्याला एक फार मोठा समुद्र किनारा आपल्याला मिळाला. ही बघा, ही आपली अंदमान निकोबार आयलंड्स आहेत आणि याच्यामुळे याच्या आजूबाजूला 200 नॉटिकल माईलचा समुद्र हा आपला आहे. प्रचंड सागरी संपत्ती आपण इथून काढू शकतो. तर त्याच्यावरती अर्थातच आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की हा जो मलक्काचा जो भाग आहे, इथून जिथून चीनचा व्यापार जो जातो, त्याला पण आपण त्याचा चांगला वापर करू शकतो चीनला इथे थांबवण्यामध्ये. तर म्हणून याच्यावरती आपलं लक्ष हे असायला पाहिजे. आणि इकडे ही जी आपली जी आयलंड्स आहेत, त्याला म्हणायचं ही आयलंड्स अर्थातच आहेत लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड. तर इथून आणि याच्या खालती जी आहेत ती अर्थातच आहेत तुमची ही जी आयलंड्स आहेत ती आहेत मालदीव आयलंड. आणि याच्या मधून हा जो रस्ता जातो, या रस्त्यावरती जर आपलं लक्ष असेल तर आपण चीनला किती त्रास देऊ शकतो याची आपल्याला कल्पना यावी. परंतु लक्षात यावं की हा त्रास आपण फक्त युद्ध काळामध्ये हा देऊ शकतो, बाकीच्या वेळेला नाही. मी पटकन पुढे जातो. अजून काही महत्वाच्या घटना, ते म्हणजे आपल्या समुद्र किनाऱ्यावरती आपले असलेली कोस्टलाईन, समुद्र किनाऱ्यावरती आपली असलेली आयलंड्स, याच्याविषयी आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न करू. आपली ही जी कोस्टलाईन आहे, ही जी कोस्टलाईन जी आहे ती 7,600 किलोमीटर एवढी आहे. आणि याच्याशिवाय आपली ही जी अंदमान निकोबार आयलंड जी आहेत ती आपण बघाल तर ही 572 आहेत. लक्षद्वीप आयलंड 27 आहेत. मेजर पोर्ट्स 13 आहेत. मायनर पोर्ट्स 1,185 आहेत. आणि एक्सटेंडेड इकॉनॉमिक झोन ही 2 लाख स्क्वेअर किलोमीटर्स आहे. आणि एक्सटेंडेड इकॉनॉमिक झोन ही त्याच्याहून सुद्धा जास्त आहे. तर या सागरी संपत्तीचा आपण वापर करायला पाहिजे. आपल्याला जर कल्पना असेल तर आपल्याला देशाच्या आत पडणाऱ्या दुष्काळापासून माहिती असते, परंतु सध्या समुद्रामध्ये दुष्काळ पडतो आहे. समुद्र किनाऱ्यामध्ये जास्त मच्छीमारी केल्यामुळे तिथे दुष्काळ पडतो आहे. तर आता गरज जी आहे ती कसली आहे? ती जी गरज आहे ती अर्थातच आहे की आपले जे नाविक आहेत त्यांनी समुद्र किनाऱ्यापाशी केवळ राहण्यापेक्षा त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर जावं आणि त्याच्या ऐवजी त्यांनी इकडे जावं. म्हणजे हा जो भाग आहे, हा जो समुद्र आपला, इकडे जावं आणि समुद्र किनाऱ्याचा हा भाग सोडून द्यावा. तसंच इथे जे लोक आहेत या सगळ्यांनी आपल्याला जे करायचं आहे ते त्यांनी समुद्राच्या डीप सी मध्ये जाऊन तिथे ते करावं. तरच आपला जो मासेमारीचा जो दुष्काळ आहे तो नक्कीच कमी होईल. तर म्हणून याच्यावरती जे लक्ष आहे ते असणं गरजेचं आहे. आणि आशा करूया की आपले जे मच्छीमार आहेत ते आता जास्त खोल समुद्रामध्ये जाऊन जी मासेमारी आहे ती करतील. आपण पुढे जाऊया. देशाला विविध धोके आहेत. वेगवेगळ्या प्रकारची जी युद्ध असतात ती आपले देशाचे शत्रू करण्याचा प्रयत्न करत असतात. तर म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धाला तयार राहायला पाहिजे. आणि कुठली युद्ध नवीन आपल्या समोर येऊ शकतात याच्यावरती लक्ष असायला पाहिजे. आता एक बातमी येते आहे की दहशतवादी हल्ले होऊ शकतात. मला जास्त याची काळजी नाही, कारण आपण सगळ्यांनी जर आपले कान आणि डोळे जर उघडे ठेवले तर आपण हा जो धोका आहे हा नक्कीच थांबवू शकतो. परंतु ज्याची जास्त भीती आहे तो अर्थातच तो जो भाग आहे तो म्हणजे आपल्या देशावरती जे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने जे हल्ले होतात त्याच्यावरती लक्ष असणं हे जास्त गरजेचं आहे. तर उदाहरणार्थ काय की पहिले ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कट्स ही पद्धत होती.
आता त्याच्यामध्ये ब्लिडिंग इंडिया बाय 1000 एजिटेशन्स म्हणजे भारतामध्ये हजारो आंदोलनं सुरू करायची आणि आंदोलनाच्या मदतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवायची. दुसरं बाय 1000 ऍक्टिव्हिस्ट म्हणजे आता जो तो उठतो सुप्रीम कोर्ट मध्ये जातो आणि सांगतो की इथे हा जो प्रकल्प चालला आहे तो थांबवा. म्हणजे की जे सरकारचं काम असतं की प्रकल्प कुठे असायला पाहिजे, रस्ते कुठे बनायला पाहिजे, ते सरकारचं काम असतं आणि कुठलंही सरकार आपल्या कुठल्याही प्रांताचं नुकसान कधी करणार नाही. परंतु आज असे अनेक NGO आले आहेत की जे कुठलंही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी ही होऊ देणार नाही. म्हणून असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंट कुठलं पण आलं तरी हे जे देशाचे शत्रू आहेत, ज्यामध्ये काही NGO आहेत, त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही आंदोलनं करणारे आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीने भारतात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतील, गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे इफेक्ट काय होईल तर भारतामध्ये जे प्रगती चाललेली आहे ती प्रगती होणार नाही. हे त्यांचं सर्वात मोठं जे काम आहे ते आहे आणि त्यांना अर्थातच पाकिस्तानला तेच पाहिजे, चीनला पण तेच पाहिजे की भारताची जी प्रगती आहे ती होऊ नये. आणि सध्या याच्यामध्ये ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे अफूगांच्या चरस हा भारताच्या सीमेच्या आतून घुसणं हा एक अतिशय मोठा आपल्या समोर असलेला आव्हान आहे. खास तर हे आव्हान समुद्री किनारी असलेल्या सीमा भागात आहे किंवा जी मोठी शहरं आहेत तिथे पण हे आव्हान आहे. तर त्याच्यावरती आपलं लक्ष असावं. सायबर टेररिझम म्हणजे इंटरनेटच्या मदतीने आपल्यावरती काहीतरी हल्ले करणं, आपल्या माहितीची चोरी करणं, याची प्रकरणं ही वाढतच चाललेली आहे आणि चीन कडे आज हजारो हॅकर्स आहेत, पाकिस्तानकडे पण हॅकर्स आहेत की जे आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात, आपल्या लॅपटॉप मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की अनेक असे काही जणांना वाटतं की आम्ही चीनच्या वस्तूंशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि आज एक 30 ते 40% भारतीयांकडे अजून सुद्धा चीनी बनावटीचे मोबाईल असतील किंवा चीनी बनावटीचे त्यांच्याकडे लॅपटॉप्स असतील. परंतु जर तसं होत असेल तर हे नुकसान त्यांचं होत आहे, कारण त्यांनी चीनी लॅपटॉप विकत घेऊन, त्यांनी चीनी मोबाईल विकत घेऊन आपल्या पैशाने त्यांनी एका चीनी गुप्तहेराला आपल्या घरामध्ये ठेवलेला आहे की जो आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणून अशा सगळ्या गुप्तहेरांना बाहेरच ठेवलं पाहिजे. आपण थोडस चीन विषयी बोलू. चीन विषयी एक बातमी महत्वाची अशी आहे की आज चीनला सुद्धा सगळं जग चीनला हे अतिशय शत्रू असं समजतं आणि याच्यामुळे चीनच्या विरुद्ध लोकांचा राग हा खूपच वाढलेला आहे. चीनने आता सांगितलं की कझाकिस्तान हे जे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहे, इथे आहे अफगाणिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान वगैरे. तर चीनने इथे असलेलं जे पामीरचं जे पठार आहे ते चीन म्हणतं हे आमचं आहे. यामुळे अर्थातच रशियाला खूपच राग आलेला आहे आणि यामुळे रशिया आणि चीनचे जे संबंध आहेत ते खराब होत आहेत. आणि आता आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये एक जे अजून एक गोष्ट घडते आहे ती म्हणजे अमेरिकेने त्यांची अनेक सैनिक हे जपान, तैवान या भागामध्ये आणलेले आहेत, साऊथ ईस्ट एशियाच्या भागामध्ये आणलेले आहेत, ज्याच्यामुळे या भागात जर कधी चीननी प्रयत्न केला पाकिस्तान आपल्या याच्यावरती हल्ला करण्याचा तैवानवरती, तर ते कधीही त्याच्यामध्ये त्यांना यश हे मिळणार नाही. ही आहे भारत चीन सीमा जी वेगवेगळ्या पद्धतीने लागलेली आहे. ईस्टर्न सेक्टर 1326 किलोमीटर आहे, हे मिडल सेक्टर हे जवळजवळ 554 किलोमीटर आहे आणि इकडे जे नॉर्दर्न सेक्टर आहे हे 520 किलोमीटर आहे आणि हा मध्ये जो आहे हा चीनचा अक्साई चीनचा हा भाग आहे. आणि भारताची राज्य ज्यांना ही सीमा लागली आहे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, याच्यामध्ये सिक्कीम आणि इकडे
अरुणाचल प्रदेश. तर आपण हा या भागावरती जो स्टँड ऑफ चाललेला आहे तो अजून सुद्धा चालू आहे. मी आता पुढच्या 3 किंवा 4 मिनिटांमध्ये थांबणार आहे. परंतु आपल्याला इथे हे कळायला पाहिजे की चीन आणि पाकिस्तान भारतामध्ये जो दहशतवाद निर्माण करतात तो कशा पद्धतीने करतात. पहिले ते दहशतवाद्यांना रिक्रुटमेंट करतात. इथे कशी ती रिक्रुटमेंट ती दाखवली जाते. मग त्यानंतर त्यांना पैसे दिले जातात. मग त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. माफ करा, थोडस याचा प्रॉब्लेम झालेला आहे. ओके. मग त्यांना मदरसात जाऊन त्यांचा उग्रवाद वाढवला जातो. त्याच्यानंतर त्यांचं रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन होतं. मग त्यांचं ट्रेनिंग केलं जातं. मग त्याच्यानंतर जी जिहादची जी फॅक्टरी आहे पाकिस्तानची, त्याच्यामध्ये हे ट्रेनिंग पूर्ण झालं की त्यांना जे वेगवेगळे लॉन्चिंग बेसेस आहेत तिथे घेऊन जालं जातं आणि तिथून त्यांना मग पाकिस्तानचं सैन्य हे त्यांना फायर सपोर्ट देतं आणि भारताच्या सीमेच्या आत घुसखोरी करायला मदत करतं. आणि कालचीच बातमी आहे की ज्यामध्ये म्हटलं आहे की पाकिस्तानी सैन्याने 5,000 अतिशय उच्च दर्जाची बुलेट प्रूफ जॅकेट ही चीनकडनं विकत घेतली आहे, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याद्यांना पाकिस्तानच्या सीमेतून भारतामध्ये घुसण्याला मदत करण्याला अजून जास्त प्रोटेक्शन हे मिळेल. मग अशा प्रकारे फायरिंग झालं की रात्रीच्या वेळेला हे जे दहशतवादी गट असतात ते भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा की हे कसं आत जातात तुम्ही इकडे बघा. मग त्याच्यानंतर त्यांना एका ठिकाणी आणलं जातं. 95% जे दहशतवादी आहेत हे सीमेवरती मारले जातात, परंतु 5%ना आत घुसण्यामध्ये यश मिळतं आणि तेच मग भारतामध्ये सबव्हर्शन, सॅबोटाज, ग्रेनेड थ्रोईंग, आर्सन, मॅसाकर अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया आहेत त्या करायचा प्रयत्न करतात. आणि याच्यामध्ये सध्या आर्टिलरीमध्ये काय होतं आहे हे आपण बघितलेलं आहे की आपण प्रॉक्सी वॉर पासून आपण युद्धाकडे कसं जाऊ शकतो याच्यात दाखवलेलं आहे. आर्टिलरीचं फायरिंग, त्यांचे पोस्ट कॅप्चर करणं, काउंटर प्रॉक्सी वॉर ऑपरेशन, फायटिंग, फुल स्केल वॉर, हे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध कसं पुढे जाऊ शकतं हे आपल्याला यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि आता हा एक सेंट्रल एशियाचा आपण मॅप बघा. याच्यामध्ये हे अर्थात हा चीनचा आपल्याला भाग दिसतो आहे आणि हा मंगोलियाचा भाग आहे. आणि इथे ही जे कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तजाकिस्तान आहे वगैरे, तर याच्यामध्ये हा जो भाग आहे चीन म्हणतं आहे की हा भाग हा आमचा आहे. तर याच्यामुळे चीन आणि रशियामध्ये हे पुष्कळच जी भांडणं आहेत ती सुरू झालेली आहेत. मला आता मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे आणि जर आपल्याला नंतर काही प्रश्न असतील तर आपण ते घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला अशी एक बातमी येते आहे की चीनकडून आपल्या अनेक जी महत्वाची आस्थापनं आहेत त्यांच्यावरती हल्ला होणार आहे. म्हणजे भारताची इकॉनॉमिक इंटरनेट बेस्ड सिस्टीम, आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सिस्टीम, आपल्या अशा अनेक प्रकारच्या अनेक पद्धती ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरनेटवरती अवलंबून राहावं लागतं. तर याच्यामध्ये पुष्कळ मोठा आपल्याला त्रास होणार आहे. अशा प्रकारची जी माहिती आहे ती आपल्याला पुढे येत आहे. तर अर्थातच आपल्याला लक्षात असं घ्यायला पाहिजे की त्याची आपण आपल्या पर्सनल लेवलला तर काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे. परंतु आपलं एक युनिट आहे, आपलं एक गुप्तहेर संस्था आहे, त्याचं नाव आहे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि त्यांची एक संस्था आहे नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर. म्हणजे आपल्या सगळ्या या संस्थांचं जे इंटरनेट बेस्ड जी सिस्टीम आहे त्यांना ही संस्था प्रोटेक्ट करते आणि ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. तर हे अर्थातच चांगलं आहे, परंतु इंडिव्हिज्युअल लेवलला आपण हे बघायला पाहिजे की आपली कुठलीही माहिती चीन हा चोरू शकणार नाही. आता मी थांबणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला आठवण देतो की आता गणेश चतुर्थी जवळ येते आहे. चीनची कुठलीही गोष्ट विकत घेऊ नका. सगळं जे आहे ते भारतीय घ्या.
लाईट माळा असतील, शोभेच्या गोष्टी असतील, काही पण असेल तर चीनवरती पूर्ण बहिष्कार घाला. अजून सुद्धा अनेक भारतीय चीनवरती अतिशय जास्त अवलंबून आहे आणि भारतीय इकॉनॉमीला डिकपल करण्याची गरज आहे, तर ती आपण केलीच पाहिजे. कारण चीननी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतकी प्रचंड घुसखोरी केली आहे की असा काही केव्हा शंका येते की याच्या आधी सरकारला हे माहित नव्हतं की यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला एवढा मोठा धक्का पोचलेला आहे. अर्थात आता आपण अतिशय चांगली पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या अनेक गोष्टी आपण थांबवतो आहे, परंतु अजून सुद्धा पुष्कळ लढाई ही आपल्याला चीन बरोबर करायची आहे. तर मला वाटतं आता मी इथेच थांबतो आणि पुन्हा आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. त्यावेळेला आपण एक महत्वाचा मुद्दा कव्हर करू, तो म्हणजे सध्या काश्मीर मधल्या दहशतवाद्याचं तर कंबरड मोडतं आहे, परंतु काश्मीरमध्ये एक नव्या प्रकारचा दहशतवाद जो सुरू आहे त्याला ई जिहाद असं म्हटलं जातं. म्हणजे इंटरनेटच्या मदतीने जिहाद करणं. म्हणजे आता तिथल्या तरुणांकडे रायफल असायच्या ऐवजी मोबाईलच्या मदतीने, लॅपटॉपच्या मदतीने ते जिहाद करायचा प्रयत्न करतात. आणि नेमकं हेच बँगलोरमध्ये सुद्धा झालं होतं. बँगलोरमध्ये जो दंगा झाला याची सगळी माहिती ही सोशल मीडिया ऍप्सच्या मदतीने पोहोचवण्यात आली, ज्यामुळे जमाव एकत्र आला आणि त्यांनी देशाची प्रॉपर्टी ही जाळली. तर हा ई जिहाद कसा होतो, त्याला नेमकं काय केलं जातं आणि मोर इम्पॉर्टंट ते थांबवलं कसं पाहिजे, या गोष्टींवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आपण ज्या वेळेला पुढच्या वेळी भेटू तेव्हा. आपल्याला जर हा जो भाग आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, ज्यामुळे आपण सगळे इन्फॉर्मेशन वॉरियर बनू, म्हणजे माहिती योद्धे बनू, सायबर योद्धे बनू आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करू. मी इथेच थांबतो आणि काही प्रश्न आहेत का मी पुन्हा एकदा चेक करतो. मला असं सांगण्यात आलेलं आहे की काही प्रश्न आलेले नाहीयेत, तर हरकत नाही. आपण याच्या पुढे पुढच्या वेळेला भेटू आणि ई जिहाद जो काश्मीरमध्ये चाललेला आहे त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. ओव्हर टू यू पूजा किंवा निनादजी. मी इथे थांबलेलो आहे.